श्वास घ्यायला पण टाइम नाही आम्हाला. ती कामाला होतं यार. आणि आमच्या हातात सामान पण तसं नाही पाठीमागं. काय बोलायचं गाईज, लिटरली काल रात्री आम्हाला झोपायला 4 वाजले आणि त्यानंतर लगेच आम्ही 6 वाजता उठलो आणि एवढं सगळं काय सांगू यार, एक्सप्लेन पण नाही करायला टाईम नाही आहे. तर गाईज आता दीदीची आंघोळ करतायत. साड्या घालायचा प्रोग्राम चालू होईल थोड्याच वेळात. घेऊन आणि निघाला खरं तो वाला प्रोग्राम. तर चला तुला पण घेतो. चल तर माझ्या सगळ्या माम्या आल्यात. ही बघा वन पीस घालून आले. गाईज आम्ही आलतो हपकी बघायला. पाणीच नाही त्याच्यात. नाही ग नाही पाणी देत. तरी आता याचे पाय भाजतायत. तिने ऐका नाही तर बघूच नका ब्लॉग तुम्ही. स्वतः ब्लॉगरचा डोका तापलाय बघा. चिडचिड करत गेले तिकडं. आता ब्लॉग काय भेट नसतो, पुढच्या ब्लॉग मध्ये भेटणार. तर आज मला बोलावंसं वाटतं की आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. माझी लाडकी दीदी आज तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करते. लहानपणापासूनच तू माझी दुसरी आई आणि माझी मैत्रीण आणि माझी मार्गदर्शन करणारी राहिली आहेस. लहानपणापासूनच सोबत खेळलो. आता तुला नवरीच्या वेशात पाहून डोळ्यात अक्षरशः माझ्या पाणी येतोय आणि मला खूप आनंद होतोय. आणि ह्यापुढे मी नेहमीच तुला खूप म्हणजे खूप मिस करणार आहे. आपली ती भांडणं आणि आपलं एकत्र फिरणं मला माझ्या खूप आठवणीत राहील. तर गाईज आता मी रेडी होतीये. अँड हिअर माय आउटफिट. कैची पाहिजे होती कापायला दीदी. 2:30 आणि आम्हाला पटकन रेडी व्हायचं. म्हणते 2:30. लग्नाच्या दिवशी काढते गौरी बहिणी बघा. झटपट मेहंदी लग्नाच्या दिवशी विचारायला आले. काय कळते का वहिनी तुला? दीदीची आणि माझी 80% रेडी झाली आणि दिव्याला पण आम्ही रेडी केले. फक्त दिव्याच्या खालचं घालायचंय आणि करवलीचा मेकअप करायचा. अजून डुग्गू येऊन बसले इथं. तर अशा प्रकारे दीदी ते पण झाले. ते तर माझी हेअरस्टाईल करते. नवरीच केले सगळं, स्वतःहूनच केले. हुशार आहे आमची वर्गी. पेंटिंग नव्हती नाही, हा प्लेन ब्लाउज होता. प्लेन हे बघ दीदीने केले. असा ब्लाउज होता हा. वाव छान वाटतं ना अशी. 1 महिना घेतले त्याला कम्प्लिटली. ऑर्डरला जाऊन पण काय वाटते मग? म्हणजे असते केलं ग. एक दिवसात एक दिवसात एक. वेळ लागतो. नेशील ना मला आधीच नेशील ना मग? आमची टीम पण तशी आहे. हा ना, टीम पण तशी आहे खरंच. त्याच्यामुळे एवढं पॉसिबल होतंय. हेल्प केली हे सगळं करायला. मी एकटीनेच नाही ग केलं. धरा बाबा हातात ग्लिप हातात आहे. तर अशा प्रकारे आम्ही दीदीची हेअरस्टाईल मस्तपैकी डन केले. लुक एट. हे पण माझे ब्राईड म्हणजे वाटते ना हा एकदम म्हणजे हा पण फोटो मध्ये खूप भारी वाटते बघायला. आणि माझ्या वहिन्या खूप छान म्हणजे हेअरस्टाईल करतायत. प्रकारे मी रेडी झाले आणि हे सगळं कार. आणि आता आम्ही सामान शिफ्ट करतोय कारमध्ये, जो की आम्हाला न्यायचा आहे रिसॉर्टवर. तो मावेल ना भाऊजी. नाव आय एम गेटिंग रेडी. आणि आता आम्ही चालू डायरेक्टली रिसॉर्टवर. आणि आता वाजले 5. सो आता नवरीला आमच्या बाशिंगमध्ये आणि आम्ही सगळे रेडी असं सामान वगैरे सगळं शिफ्ट केलं. आणि आता लगेच आम्ही निघतोय. सो मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. नर्वस पण मला खूप वाटते. मी सातमधून मी खूप हॅप्पी आहे की यार दीदीचं लग्न आहे. बट मला इनसाईड असं वाटतं की यार आता दीदीला मी कधीच भेटणार आहे. आणि तिच्यासोबतच्या एवढ्या सगळ्या मेमरीज लाईक मला असं डायरेक्ट भरून येते. ओके भेटूया थोड्या वेळ. काही तिथे नुसता फोटोशूट चाललाय यांचा. माझी डॉल आली डॉल. ओय मिताली व्हॉट इज दिस यार. ये लवकर, टाइमपास नको करू. मस्त वाटतंय. गाईज वी आर रेडी. ए दीदी कुठे
बाकी सगळे आले. दीदी इकडे बघ. हाय रशाय. पुन्हा हाय कर. ये ब्राइटन गेट रेडी. लग्न इथे फोडतोय नारळ. कुठे गेला? चप्पल काढ बघ. हा नवरी बाई परत बघा इकडे. मस्त झाले दीदी लोक. प्रॉपर वाटते ना राईट. हॅलो. नजर लागला आमची दृष्टी काढू आपण. येस येस अजून बरोबर अजून आता लगेच नाही म्हणजे मध्ये येस बघा ब्राईट कशी आम्हाला गाईड करते तिच्या लुक साठी. इन्स्ट्रक्शन तर कसं वाटतंय आज तुझा स्पेशल दिवस आहे तुझ्या आयुष्यातला. छान वाटतंय. इथे बघ. हा कसं वाटतंय मग. काय शब्द आहे तुझ्याकडे बोलायला. मी शब्दच नाही माझ्याकडे. अरे रडते कशाला मग तू यार. हिला काय विचारायलाच नको यार. खरंच बघ ना. गप ना दीदी. एवढं चांगलं मेकअप झालंय ते खराब होईल का भाऊजीने बघायच्या आधीच. बघा बॅनर. दीदीच्या आजपासून दीदीच्या आयुष्याचा रोड रस्ता हा आहे नवीन. त्यामुळे स्टॉप आता इथे असणार आहे. हा आहे. तर पहिले दीदीचा रस्ता होता की कर्जत आणि आता कमल दीदी फेवरेट होती. पण आतापासून तिचा ऍक्च्युली हा रोड फेवरेट असणार आहे. सो या दॅट्स इट. नंदा तिच्या. तर गाईज आता मी पोहोचलेलो आहोत रिसॉर्ट वरती. सो आता मी आतमध्ये जातोय. आम्ही चालले मग नाही बाबा एवढं लवकर नाही करणार मी. 5 वर्षांनी 5 नाही बाबा. तर फर्स्टली तुम्हाला मी ओव्हरऑल पूर्ण रिसॉर्ट आता दाखवणार आहे. आणि सगळे आमचे जे पाहुणे आहेत ते मस्तपैकी खेळायला वगैरे गेलेत. इथे एवढा मोठा रिसॉर्ट आहे हा. आम्ही पोचलेलो आहोत रिसॉर्टवरती. आणि हे रिसॉर्ट ओव्हरऑल आता अजून कोण आलेले नाही. पाहुणे पण थोड्याच वेळात येतील. तर तोपर्यंत आम्ही आमची रुखवत मांडतोय. 5 मिनिटं भाऊजींना घेण्यासाठी आलेलो आहोत मंदिरात. तुम्ही दाखवतो. थँक्यू. आरती करत थांबले ना. थँक्यू. कुठे बाहेर गेले. माहिती ना माझं कुठे गेलेलं होतं ना तिथं. जसं असेल तसं होऊ दे. रेडी आहे आरतीचं ताट घेऊन. ये वेटिंग फॉर भाऊजी. भाऊजी काय नाचण्यात बिझी आहेत. येस.
शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान आई बाबाने केलं कन्यादान सात जन्माची गाठ या बाजून माहेर सोडून सासर जाण गेली बाळपणीच्या भली लग्न मंडपात अक्षता पडल्या शुभमुहूर्ताच्या वेळी तुषाररावांचं नाव घेऊन लग्नाची थाटात सुरुवात केली. वा 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 छान. तुम्ही आता काढून हे करायचं. बाजी 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 नागाला देती काय वाटतं तुला आता दिवस लग्न झालं? मागून थोडं बरं वाटतंय. भाऊच्या चेहऱ्यावर खूप हास्य आहे. येस हां भाऊ अजून आनंदी राहो ही Yes. इच्छा आमची. आम्हाला आमची हीच अपेक्षा आहे की ती तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला सगळ्या गोष्टीचा आनंद मिळो आणि तिला कधीच कुठल्या गोष्टीची कमी त्यांची नको पडायला. मुलाखत घ्या. कसं वाटतंय नमस्कार, जय दीदीचं लग्न महाराष्ट्र. झालंय काय वाटतंय तुला? खूप आनंद पण आहे आणि मनातून दुःख पण आहे. येस कारण की आमची लाडक्या बहिणीचं आता लग्न झालंय ती आता दुसरी कोणाची तरी झाली आहे फायनली. मग तुला झालं अय्या तुझ्या येवा साखरपुड्यापासून नक्की वाव एक नंबर हाय कशी आहेस? मस्त तू कशी मस्त कशी आहेस? मस्त भारी दिसते ते आता एक्सपिरियन्स घ्या आता. बरी हूँ मैं मुझे ना छूना. तू पण छान दिसते. थँक्यू सो मच. लागली जाम रडशील ना? नाही ग लिपस्टिक लागली ना. रडायचं काय हॅपी किती रडली ते बघितलं तू. नमस्कार तुमचे ब्लॉग चालू आहे कसं वाटतंय तुम्हाला? मस्त खूप मजा जेवले भाचीचं लग्न आहे आम्ही. जेवले का? नाही हाय 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 प्रियांश कुठे? प्रियांश
कुठे आता घरी ये मला परीक्षा झाली. तो ना आला तो ना आला जेवले का मामांना सोडून येते. कोण आहे हाय कर जेवली ताई अगं वागायला कशाला जेवली का बहिणी नाही मग चला जेवली घेऊ. काय रे पोरांचे पोरं घ्या पोरं सांभाळा लग्न करायचं नाही सांभाळायला. हो ना एक ऋषी काय कोण आहे असं तिला का कुठे बघू काय कोण आहे विरा आत्तू आहे ना कसं आहेस अरे ते बंद नाही करू शकत मी ते पाठीच असते माझ्या गंधर्व हाय नमस्कार मस्त तुम्ही कसे आहेत थँक्यू मला ओळखते ना तू कोण आहे मी कोण आहे आत्तू आहे कोण आहे आत्तू आहे मग कोणी कोण आहे मी कुठली आत्तू आहे कुठे मानसी मावशी कुठे मानसी मावशी कुठे हा आणि तनु मावशी कुठे तू कशी दिसते? मी कशी दिसते कशी दिसते सांग कशी दिसते आरुषा मी तू कशी दिसते सांग तू कशी दिसते कशी दिसते? ब्युटिफुल. अय्या बघ बघा स्टोरेज आला का आला जेवलत का आता तरी अजून काही स्नेहा थांबले आम्ही जातो स्टेजवर भेटून मग हा, ती म्हणते का तिथे हे करतात ना म्हणून थांबले ती काय बोलता ना तुमचं पण आहे ना आता थँक्यू मस्त एकदम. तू कशी आहे? ती कुठे आहे तनुभाऊ कशी दिसते कशी पगे मला पगे छान झालं लग्न. चाइल्डहुड फ्रेंड अरे बरे आहेत ना भाऊ कसे? अरे बापरे गारपोळी का मामा कुठे आहेत आमच्या स्वर्गात कुठे आहेत बाहेर करतात कशी चालू आम्ही कधी चालू हा का जेवायला गेलेली आहे लक्ष हो, काय किती गडबड चालू आहे काय कुठं लक्ष देणार सांगा हा हा थँक्यू सगळे कसे हो, काय सांगू काय तिथे सगळं बघायचं होतं नुसती गडबड मग काय भरत नाही कशी आहे वहिनी मस्त थँक्यू आज रडू नको नाही तर मेकअप सगळा जाईल. लेन्स चॅलेंज करते लावते जेवला तुम्ही पाच भेटला होते मग जेवण घ्या फोटो काढायला गेले का होते ना कुठे गेली घरी का मग फोटो काढायला ना आली वरती फोटो काढायला नाही अगं तिला भेटली पण नाही हे बघ तिला हाय छान दिसते गं. हा थँक्यू मी बघितलीच नव्हती मग मजेत ते बघ तिला घेऊन आलो तू काय ब्लॉग तयारच करतेस का हो ब्लॉग चालूच आहे बाई तुला मी लहानपणापासून वाढतं बघितलं. हाय रोशन दावडे भावी नवरदेव नेक्स्ट काय वाटतंय मग खूप सुंदर काय हो माहितीये कसं वाटतंय मग एकदम भारी वाटतंय थोड्या दिवसात होणार आहे आपलं तुमचं पण पण येस तुमच्या पुढील वाटसाठी तुम्हाला पण शुभेच्छा जेवून घ्या मस्त आस्वाद घ्या जेवणाचा तुला बोलवलं येतं त्यांनी आणि क्या बोलती कंपनी को फोटो निकालने का है पर चलो फिर कॅमेरामॅन बिझी. कसे आहेत काकू बरेच ना आले बोली तनी आले अय्या कसलं मोठं झालं गायत्री कशी आहे लहानची परीक्षा आहे ग. हा का ते तनीच्या लग्नाला नक्की जायचं. अय्या मला चाल तिला माहिती परीक्षा आहे ना ग. दादा बरेच ना 12वीची परीक्षा आहे तिची. हा जेवला फोटो काढला का जा तुम्ही आज भोंगा इकडे जवळ ये इकडे ये तू इकडे चल मम्मी गप ना यार तू पण सांगते चल आपली जा तिकडे वाटत तुम्ही पण